वेलकम टू माय चॅनल। चला आज आपण पुन्हा एक नेकलाईनची डिझाइन बघणार आहोत। ही एकदम सोपी आहे करायला। तर यामध्ये सर्वात पहिल्यांदा स्लीव्ज वरती मी तुम्हाला डिझाइन कशी करायची ते दाखवणार आहे। हे ती स्लीव्ज आहेत आणि या स्लीव्जचा हा खालचा भाग आहे। आता याच्या इथे जरी थ्रेडच्या सहाय्याने इथे चेन स्टिचिंग करून घ्यायची। आता या इथे मी 2 चेन स्टिचिंग करून घेतलेले आहेत। त्यानंतर हे शुगर बीट घेतलेले आहे। आता यामध्ये स्लॅंटिंग लाइन म्हणजे तिरकस लाइन मध्ये सुईला खाली टाकायचं, खालचा दोरा वरती घ्यायचा, खालचा दोरा वरती घ्यायचा, त्यामध्ये हे 3 शुगर बीट असे तिरकस लाइन मध्ये टाकायचे। त्यानंतर इथे पुन्हा छोटंसं लॉक करून घ्यायचं, पुन्हा एकदा वरती आणि पुन्हा इथे एकदा लॉक करून घ्यायचं। पुन्हा यामध्ये 3 शुगर बीट टाकायचे, पुन्हा या इथे लॉक करून घ्यायचं, हे एक प्रकारचं लोड शेडिंगच आहे, फक्त यामध्ये आपण डोर पाइपिंगचा वापर नाही करत आहोत। आता यानंतर मी जरदोजीचे या छोटे छोटे असे काप करून घेतलेले आहेत, छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहेत। आता या जरदोजीने आपण इथे स्टिचिंग करणार आहोत। बघा मी किती साधं सिंपल पद्धतीने दाखवते ते। सुईमध्ये दोरा टाकून घेतलेला आहे। आता या सुईमध्ये ही एक जरदोजी टाकायची, पुन्हा जिथून सुईवरती काढली होती त्या तिथूनच पुन्हा एकदा सुईला खाली टाकायचं। यानंतर याच्या मधातून सुई काढायची, पुन्हा या इकडून सुईला पुन्हा खाली टाकायचं। पुन्हा यामध्ये जरदोजी टाकून घ्यायची, पुन्हा जिथून सुईवरती काढली होती
तिथेच एकदा पुन्हा खाली टाकायची. बघा किती सुंदर पद्धतीने दिसते. अजून एकदा दाखवते. बघा हे दिसताना किती सुंदर दिसतंय. ती काही अडचण आली तर तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता. आणि प्लीज माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग.